माननीय राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून लोकसभेच्या अध्यक्षत्वाचा निर्णय ज्या पद्धतीने पुढे आलेला आहे तो निर्णयच लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातला आहे। ज्याप्रमाणे गेल्या 9 वर्षामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आपल्या मित्रांसाठी जे राज्य करते आहे, ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, मेहुल चोक्सी असेल, विजय मल्ल्या असेल, अशा अनेक नावं आपल्याला त्याच्यामध्ये मोजता येईल। अशा लोकांनी लाखो हजारो कोटी रुपये या देशाच्या जनतेचे घेऊन पाळलेत। त्यांना सपोर्ट करण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार, भाजपचं सरकार देशामध्ये करते आहे आणि त्यांच्या विरोधात राहुल गांधी आवाज उचलतात आहेत। लोकसभेतही त्यांना बोलू दिलं जात नाही, रस्त्यावर बोलायला गेले तर तिथेही बंधन आणतात आणि या बंधनाच्या माध्यमातून खोटी तक्रार गुजरातमध्ये, सुरतमध्ये टाकून काल माननीय जिल्हा न्यायालयाचा एक निर्णय घेऊन आज राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व त्याच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलेलं आहे। लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे ठरवून करतायत। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचं पाप करते आहे आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही आज विधानसभेत केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरची ही लढाई उभी करू। कारण की ज्याप्रमाणे इंग्रज वागत होते त्यांच्या विरोधात, त्यांच्या अत्याचाराच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला फाशीची सजा दिली जात होती, त्याला मारलं जात होतं, गोळ्या झाडल्या जात होत्या आणि म्हणून या लोकशाहीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणाला ईडी लावायचं, कोणाला सीबीआय लावायचं आणि त्याला दबावात ठेवायचं। पण राहुल गांधींनी सांगितले तुम्ही कुठेही टाका, मी तुमच्या विरोधात जे काही पाप देशातलं, रिझर्व्ह बँक लुटून टाकली तुम्ही लोकांनी, देशाची तिजोरी लुटली आणि म्हणून मी तुमच्या विरोधात बोलेल, अशी भूमिका सातत्यानं मांडणारे राहुल गांधींना आज त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केलं, त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या कृतीचा आणि नरेंद्र मोदीच्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो। सर, डिस्क्वालिफिकेशन पे क्या कहेंगे राहुल गांधी जी के जिस तरह से डिस्क्वालिफिकेशन किया गया उसका हम निषेध करते हैं, क्योंकि राहुल गांधी जी ने जो कर्नाटक में उनका भाषण किया था, ललित मोदी हो, नीरव मोदी हो, मेहुल चोक्सी हो, ऐसे कई मोदी के बारे में उन्होंने कहा था और वास्तविक है कि उन्हें भगोड़ा कर उनको इस देश ने डिक्लेयर किया है और ऐसी व्यवस्था के विरोध में बोलने का, पाबंद लगाने का काम सूरत के कोर्ट में एक वहां के बीजेपी के मोदी नाम के व्यक्ति ने कोर्ट में एक केस दायर की और जिला सत्र न्यायालय ने इस तरह का निर्णय दिया। उसी का आधार लेकर मोदी सरकार के दबाव में विधानसभा अध्यक्ष ने आज राहुल गांधी जी की लोकसभा का सदस्यता रद्द की। उसका हम निषेध करते हैं। ये लोकतंत्र का की व्यवस्था का विरोध करने का काम जिस तरह से मोदी सरकार कर रही है, बाबा साहेब अम्बेडकर के संविधान की व्यवस्था को खत्म करना चाहती है, उसका हम निषेध करते हैं। और जो चोर है उसको चोर बोलने से कार्रवाई होती तो अब कल से हम डाकू बोलेंगे इन लोगों को। नीरव मोदी है, ललित मोदी है, मेहुल चोक्सी है, विजय मल्ल्या हो, अडानी हो, ये जैसे व्यवस्था जिस तरह से देश में देश की तबाही कर रहे, देश को लूट के लेके जा रहे हैं और ऐसे व्यवस्था को हम विरोध करेंगे, क्योंकि हमारे देश की व्यवस्था को लूटने वाले लोग हैं, हमारे देश के गरीब लोगों को लूटने वाली व्यवस्था है, उसका विरोध हम करेंगे। ये लोकतंत्र में हमें अधिकार है। ये सदस्यत्व रद्द किया, उसकी अब लड़ाई हम रास्ते की लड़ेंगे और जनता से हम न्याय मांगेंगे कि इस हुकुमशाही व्यवस्था को अब सत्ता से उतारने के लिए जनता का साथ लेकर इनको सत्ता से उतारने का ही मानस लेकर हम लोगों में जाएंगे। देखो, सभी विरोधी दलों को, क्योंकि उनके जो राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उन्होंने स्पष्ट कहा था कि हम जितनी भी लोकल स्टेट बॉडियां है, उनको पार्टियां हैं, उनको हम उद्ध्वस्त करेंगे, जाहिर में कहा है। और इसलिए इनका मानसिक जो स्तर है डेमोक्रेसी को खत्म करने का, बीजेपी का, इस बहाने स्पष्ट होता है। राहुल गांधी जी की सदस्यता रद्द करना
ये लोकतंत्र की व्यवस्था को खत्म करने की व्यवस्था बीजेपी बना रही है। इसमें आप कोई दो मत नहीं है। ये जनता की लड़ाई है, लड़ेंगे हम और उसमें हमारी जीत होगी। पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या लोकसभेमध्ये ही दुसरी घटना घडली। काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहम्मद फैजल यांनाही अशाच पद्धतीनं खासदार पदावरून त्यांना काढून टाकण्यात आलं, खासदारकी त्यांची रद्द करण्यात आली। आणि आज राष्ट्रीय नेते राहुल गांधींच्या बाबतीमध्ये तशा प्रकारचा निर्णय दिला। वास्तविक मतमतांतर असू शकतं, वैचारिक भूमिका वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळी असू शकते, परंतु माझ्या माहितीप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत असं काही कुणाचं सभा खासदारकी पद घालवल्याचं आपल्याला तरी काही, मला तरी काय आठवत नाही। आणि हे संविधानामध्ये बसत नाही, हे लोकशाहीमध्ये बसत नाही। वास्तविक प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार हा असला पाहिजे, तो कायद्याने, घटनेने, संविधानाने त्यांना दिलेला आहे। आणि असं असताना आज ज्या प्रकारचा निर्णय पार्लमेंटनी घेतलेला आहे, लोकसभेने घेतलेला आहे, तो निर्णय अतिशय आपल्या लोकशाहीला धक्का देणार आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। हे आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या ज्यांनी जी आपल्याला घटना दिली किंवा विचार दिले, त्या महापुरुषांनी जे काही आपल्याला सांगितलं ते कशातच त्याच्यामध्ये बसत नाही। आणि का असं घडायला लागलंय हे कळायला मार्ग नाही। कारण मी माझं आता अंतिम आठवड्या प्रस्तावावर माझं भाषण चाललेलं होतं आणि त्याच वेळेस ही बातमी आम्हाला कळली, म्हणून ताबडतोबच विरोधी पक्षांनी सगळ्यांनी हा मुद्दा अध्यक्षांच्या समोर उपस्थित केला आणि त्याच्यातनं वॉकआउट केलेलं आहे। वास्तविक हे जनता काही बघत नाही अशातला भाग नाही। जनता हे सगळं बघते। कुणी राज्यकर्त्यांनी, आणि राज्यकर्ते असो किंवा ते राज्यकर्ते असो, राज्यकर्ते असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं। ही आपली देशाची परंपरा आहे, ही आजपर्यंत देशाची पद्धत आहे। परंतु त्यालाच तिलांजली देण्याचं काम ह्या निर्णयाच्या निमित्तानं आपण पाहतोय आणि अशा प्रकारचा हा दुसरा निर्णय आहे। वास्तविक पाठीमागं जर आपण पाहिलं तर असंच इंदिराजींच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यावेळेसचं सरकार वागलं, ते भारतातल्या जनतेला अजिबात आवडलं नाही। आणि ज्या इंदिराजींना 77 साली पराभूत केलेलं होतं आणीबाणीच्या निमित्तानं, त्याच इंदिराजींना पुन्हा 80 साली प्रचंड बहुमताने पुन्हा देशाचं पंतप्रधान पदावर बसवण्याचं काम भारतातल्या जनतेने लोकशाही पद्धतीनं मतदानाच्या द्वारे केलं आणि हे आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आताच्याही काळामध्ये ह्या ज्या काही घटना घडतायत हे सर्वसामान्य माणसांना अजिबात पटणाऱ्या नाहीयेत, अजिबात आवडणाऱ्या नाहीयेत। आणि त्याच्यामुळं हे जे काही घडलेलं आहे त्याचा पुन्हा एकदा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। धन्यवाद। अभी मराठी में करता होता। राहुल गांधी यांचं सदस्यत्व लोकसभेचं रद्द केलं, हा लोकशाहीवरील हल्ला आहे। भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुलजींना आणखी घाबरायला लागला, हे सिद्ध करणारा अशा प्रकारचा हा निर्णय आहे। त्यांनी संपूर्ण देशामध्ये पायी चालून 3560 किलोमीटरमध्ये माणसांची मनं जोडण्याचं काम केलं, देशातली मनं जोडण्याचं काम केलं। हे भारतीय जनता पक्षाला नको आहेत। त्यांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं आणि त्यांनी जे संबंध केंद्र सरकारचे, पंतप्रधानांचे आणि अदानींचे आहेत, यावर उत्तर मागितलं, ते उत्तर देण्याकरता स्वतः पंतप्रधान अजिबात तयार नाही। त्यांनी जी काही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागितली ही देण्यास तयार नाही। उलट त्यांनी परदेशातले जे आरोप त्यांच्यावर झाले त्याच्याकरता उत्तर देण्याकरता ते तयार होते, पण उत्तर देण्याकरता त्यांना संधी दिली नाही। त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे। खरं जे पाहतो आहोत आपण की देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलेलं हे घराणं आहे। इंदिराजींनी सुद्धा अशाच पद्धतीनं या संपूर्णपणे या व्यवस्थेला तोंड दिलं होतं, परंतु त्यानंतर त्या पुन्हा एकदा 80 साली विजयी झाल्या, त्या घाबरल्या नाही। राहुलजी सुद्धा यांच्या दडपशाहीला बिलकुल घाबरणार नाहीत।
आणि ते जे सामोरं येईल त्याला सामोरं जाण्याची तयारी त्यांची आणि काँग्रेस जनांची आहे. आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा ह्या सगळ्याचा परिणाम राहुलजी या देशाचे पंतप्रधान झालेले आपल्याला दिसतील याची खात्री मला वाटते आहे. मी आपल्याला सांगितलं की भारत जोडो नंतर तर पूर्णपणे चित्र देशामध्ये बदललेलं आहे. राहुलजींचं सगळं कौतुक आहे. त्यांचे विचार सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. याची सगळी भीती जी आहे ती आता भारतीय जनता पक्षाला वाटते आहे. त्यांनी लोकशाहीकडून दडपशाहीकडे हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू केलेली आहे याचा हा पुरावा आहे.